नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील या सगळ्या घटनेनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाने एक समिती गठीत केलेली आहे आणि त्या समितीचे सगळे अधिकारी या महिलेच्या घरी दाखल झाले. आपल्यासोबत या समितीचे अध्यक्ष आहे मंगला भोई. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, काय प्राथमिक माहिती काय समोर येते? सर, अजून तपास तर चालू आहे. प्राथमिक माहिती अशी लक्षात येते आहे की कालपासूनचे जे आम्ही रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन वगैरे चाललं होतं त्यानुसार कालपर्यंतच्या न्यूजमध्ये असं सांगितलं गेलं की 14, पण प्रत्यक्ष 14 बालकं नाही आहेत सर, 12 बालकं आहेत. त्यात कशावर पोलिसांच्या ताब्यात आहेत सद्यस्थितीत ती बालकं. मग त्याच्यातली तो अहवाल ग्राह्य धरला जातो का पोलीस? सर, आता आपलं नाही, आमचा स्वतंत्र अहवाल असणार आहे. त्याच्यानंतर आम्ही पोलिसांचा स्वतंत्र अहवाल असणार आहे. आम्ही बालकल्याण समितीपुढे पण त्यांचा पण स्वतंत्र अहवाल असणार आहे. त्याच्यानंतर आमच्या विभागाचा पण स्वतंत्र अहवाल असणार आहे. आमचा मात्र बारकाईने असणार आहे. स्पॉटपासून अगदी म्हणजे आम्ही आशा सेविकेपासून ते ग्रामसेवक आणि तत्सम जे काही स्पॉटला जे जे आहेत शाळा वगैरे यांच्याशी सगळ्यांची चौकशी करणार आणि त्याच्यानंतर तो अहवाल आमचा तयार. तुम्ही 12 मुलं आहेत सांगता, हे रेकॉर्ड कुठे मिळालं? कालपासून आमच्या महिला व बालविकास ह्याच आमच्या पोलिसांच्या टीम आपल्यासोबत असतात सर. त्या आत्ता कालपासून जे आहे ते पोलिसांच्या ताब्यामध्ये पोलिसांनी जे पूर्ण रेकॉर्ड अजून सर खरं तर सांगू का मी आमच्या ज्या वरिष्ठांनी दिलेली जी माहिती आहे त्यानुसार सांगते आहे. आणि ज्यावेळेस मी प्रत्यक्ष त्या पालकांशी बोलेन आणि प्रत्यक्ष इथे संपूर्ण तपासणी करेन रेकॉर्डसहित त्यावेळेस मला कन्फर्म सगळ्या बाबी कन्फर्म आकडा कळेल. पण आत्तापर्यंतचा 12चा आकडा मला माहिती आहे. म्हणजे याच्यानुसार प्रत्यक्ष त्याच्यात एक मयत आहे, 2 मुलींची लग्न झाली आहेत आणि 9 आत्ता पोलिसांच्या ताब्यात घोटी पोलिसांकडे आहेत. यामध्ये काही मुलांची विक्री केल्याचा जो संशय आहे सुरुवातीपासून तो व्यक्त केला जातोय, तर काय समोर दिसते? आत्ता कालपासूनचे जे हे आहे याच्यामध्ये असं लक्षात येते की जी 3 मुलं आहेत त्यांच्या जवळ जी राहत नव्हती ती त्यांच्या नातेवाईकांकडे सापडली ती मुलं. याचा अर्थ ती विक्री केलेली नाही आहेत. आणि दुसरं असं की त्या पालकांनी निष्कर्ष तुम्ही काढून टाकला? नाही, मी निष्कर्ष नाही काढला. प्रत्यक्ष ते पालक तिथे बोलले की त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे सर, कमिटी आत्ता सध्या तरी नाही विश्वास ठेवणार. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ठामपणे कसं सांगताय की ते मुलं विक्रीच केली नाहीये? सर, आत्ता मी परत सांगते की मी आता इथे तपासणी समिती म्हणून आलेली आहे. मी बारकाईने संपूर्ण तपासणी करेन आणि त्यानुसारच नंतर मी निष्कर्ष, पण सध्याचे पालकांनी सांगितलं त्याच्याच आधारे सांगते. सध्या तरी ग्राह्य नाही, आम्ही तरी लगेच नाही ग्राह्य धरणार. कारण ज्यावेळेस पूर्ण आम्ही तपासणी करू त्याच्यानंतर जो निष्कर्ष येईल तो आमचा फायनल निष्कर्ष असेल. पण मग ह्यामध्ये त्या मुलांनी सांगितलं होते काल आम्ही ज्यावेळेला आलो की 10,000 रुपये घेतले, भावड्या नावाच्या माणसाला त्यांनी विकलं, आईची तब्येत बरी नव्हती, दवाखान्यात जायचं होतं आणि म्हणून त्यांनी 10,000 रुपये घेतले आणि त्या मुलाला दिलं असं त्यांनी सांगितलं. ह्याचा काही तपास आपण सर याच्या संदर्भात पण आम्ही बारकाईने तपास करू. काय म्हणजे आर्थिक परिस्थिती आहे कुटुंबाची? सर, आर्थिक परिस्थिती आता मी तलाठी मॅडमकडून जेव्हा डिटेल्स घेतले थोडक्यात, म्हणजे अजून मी कागदपत्र नाही पाहिले, पण त्यांच्या नावावर 12 एकर शेती आहे आणि ते शेती करतायत. असं काय उत्पन्न आहे इतकं शेतीतून की 12 एकर शेती तुम्ही सांगताय? असं काय उत्पन्न आहे त्या शेतीत की तुमच्या म्हणण्यानुसार त्यांना आर्थिक विवंचना नाही आहे असं दिसतं? सर, 12 एकर शेतीमधून आपण पोटापुरती म्हणजे नक्कीच थोडंफार. घर बघितलं का त्यांचं? घर बघितलंय सर. काय दिसतंय घरामध्ये तुम्हाला? घरात काय त्यांच्या? टीव्ही, फ्रीज, एसी? नाही, ते काही नाहीये. 12 एकर शेती असं तुम्ही ठामपणे सांगता? त्यांच्या नावावर 12 एकर फक्त शेती आहे नावावर, पण उत्पन्नासाठी त्यांच्या घराला भिंती नाहीये. तुम्ही बघितलं का? म्हणजे तुम्ही जो अहवाल तयार करण्याचा प्रयत्न करताय किंवा सांगण्याचा प्रयत्न करताय? नाही सर, जो रिअल अहवाल असेल ना तो त्यानुसारच होईल सर, असं नाही. पण मग घरात टीव्ही, फ्रीज, एसी दिसतंय का? नाही सर, तसं तर काही नाहीये. पण मी नक्कीच याच्यामध्ये आम्ही बारकाईने खोलात जाऊन पूर्ण चौकशी करणार, एवढं मात्र नक्की. प्राथमिकता असं दिसतं त्यांच्या घरात मीठ मिरची सुद्धा नाहीये. आम्ही कालपासून आहोत आणि 12 एकर शेती तुम्ही सांगताय ही कागदावर आहे. त्यांच्या घराकडे यायला रस्ता होता का? आपण पायवाटेने म्हणजे यायला पाणी आहे का तिथे? आहे का? दिसतंय का तुम्हाला इथे प्यायला पाणी आहे का त्यांना? सर्व पूर्ण चौकशी करून मग सांगतो आम्ही. असं सांगताय की शेती आहे मग काय ते विक्री करू शकत नाही असा जो तुम्ही निष्कर्ष काढताय हा मनाने काढताय का? निष्कर्ष नाही सर म्हणता येणार, निष्कर्ष अजून काढलाच नाही. आम्ही पूर्ण चौकशी करून पुढे अहवाल सादर करू. तुमचं नाव सांगा मॅडम. मंगला भोई. तुम्ही काय पदावर आहात? मी अधीक्षक शासकीय मुलींचे अनुरक्षण गृह. आणि कोण कोण आहे तुमच्या कमिटीत? आमच्या कमिटीमध्ये समीरा येवले, समीरा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, त्याच्यानंतर प्रोटेक्शन ऑफिसर, चाइल्डलाईनच्या सदस्य. ठीक आहे. काय मॅडम काय दिसतंय प्राथमिक?
सर आम्ही आत्ता व्हिजिट केलेली आहे. अजून जे काय आहे आम्ही चौकशी केल्यानंतर बोलू शकतो. अजून आम्ही प्राथमिक माहिती काही मिळाली नाही आम्हाला. सर तुम्ही आलात, काय दिसतंय प्राथमिक या सगळ्यामध्ये? तेच आता सांगितलं मॅडमाने, तेच आहे ते प्राथमिक बघून आणि चौकशी करून आम्ही अहवाल सादर करू. आपण बघतोय खरं तर ही सगळी टीम या ठिकाणी आली, आणखी काही महिला अधिकारी. मॅडम काय दिसतंय का प्राथमिक? जस्ट आम्ही व्हिजिटसाठी आलेलो आहोत आणि मॅडमनी जी माहिती दिली ती प्राथमिक आहेत. अजून शहानिशा करून त्याबाबत अहवाल दिला जाईल. आपण बघतोय मंगला भोये नावाच्या या अध्यक्ष आहे या समितीच्या, त्यांनी खरं तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मात्र सुरुवातीलाच या चौकशी समितीमध्ये वेगवेगळ्याचे मतभेद आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये काल आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं की 14 व अपत्य या महिलेचं होतं, मात्र आत्ता ते सांगताय की 12 आहे. आणि दुसरं म्हणजे या महिलेच्या नावावर 12 एकर शेती आहे म्हणून ती सदन आहे, अशा प्रकारचाही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न या सगळ्यामध्ये केला जातोय. त्यामुळे सरकारची ही समिती या सगळ्या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास करेल का, असा आता संशय या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागलेला आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली हे तेच घर आहे. आपणही यापूर्वी घर दाखवलं. या महिलेच्या घरामध्ये जायला नीट रस्ता नाही, इथपर्यंत यायला 2 किलोमीटर पायपीट करून यावं लागतं. घरामध्ये नीट जेवणाचं साहित्य नाही आहे, तेल मीठ मिरची लागतं ते देखील नाही आहे. तरी देखील ही समितीचे अधिकारी असं म्हणत आहे की या महिलेकडे 12 एकर शेती आहे आणि 2 वेळ ती जेवण करू शकते, अशा प्रकारचं आधार याच्यामध्ये घेतला जातोय. त्यामुळे या चौकशी समितीच्या अहवालात पुढे काय येणार हे सगळं बघणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर.